नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऋषिकेश गुप्ते यांचं दैत्यालय हे पुस्तक म्हणजे हा कथासंग्रह आपण वाचत आहोत. ह्याच्यामध्ये फक्त 2च कथा आहेत, दीर्घ कथा आहेत. त्यांनी त्याला कादंबरिका असंही म्हटलं आहे, म्हणजे लघु कादंबरी. माझ्या मते मतकरी सर, धारप सर यांच्यानंतर ह्या पिढीमधले गुप्ते सर हे गूढ कथांच्या दालनामध्ये अत्यंत खूप चांगली कामगिरी करत आहेत. आणि त्यांची जी मी दैत्यालयमधली पहिली शीर्षक कथा वाचली त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला, खूप आवडली तुम्हाला. दैत्यालय हे शीर्षक आहे त्या कथेचं. 3 भागांमध्ये मी सादर केलेली आहे. आज आपण ह्या संग्रहामधलीच दुसरी कथा वाचणार आहोत. नाव जरा चमत्कारिक आहे, नीट ऐका. नशका प्रमराश्री. नशका प्रमराश्री. ऐकूया. कथा छान आहे. जशी तुम्हाला पहिली कथा आवडली ना दैत्यालय ही, तशीच ही कथा पण तुम्हाला निश्चित आवडेल. दीर्घ कथा आहे. लेखक ऋषिकेश गुप्ते. कथासंग्रहाचं नाव आहे दैत्याली आणि प्रकाशन आहे मनोविकास प्रकाशन. कथा मग ती कोण, कुणाची, कधी आणि कशी लिहील ह्याचा काही भरोसा नाही. मला एक कथा लिहायची होती पण नाही जमलं. माझी कथा आधीच कुणीतरी पूर्ण केली. दृश्य महत्त्वाचं का दर्शक? कृती महत्त्वाची का कारण? समजा एखाद्याला जग हातावर उभं राहून उलटं पाहायचं असेल तर, समजा एखाद्याला कॅलिडोस्कोप पलीकडच्या बाजूने पाहण्यापेक्षा त्यातली एक काचच बनून जायची असेल तर, ना दृश्य महत्त्वाचं ना दर्शक. महत्त्वाचं असतं ते आपल्याला काय, कधी आणि कसं पाहायचं आहे ते. सत्य असत्य, वास्तव स्वप्न या सर्व शब्दांचे अर्थ उलटे असते तर, म्हणजे स्वप्न म्हणजे वास्तव आणि असत्य म्हणजे सत्य असं असतं तर, शब्द महत्त्वाचे की अर्थ? शब्दांना ते अर्थ नसते तर त्या अर्थांना काही अर्थ राहिला असता का? आपण एक गंमत करूया. आता शब्दाचा अर्थ म्हणजे अर्थ आणि अर्थाचा अर्थ म्हणजे शब्द. परत सांगते. आता शब्दाचा अर्थ म्हणजे अर्थ आणि अर्थाचा अर्थ म्हणजे शब्द. आता वरचं वाक्य आपण कसं लिहू? अर्थांना ते शब्द नसते तर त्या शब्दांना काही शब्द राहिला असता का? नशका प्रमराश्री, काय अर्थ आहे या शब्दाचा? किंवा काय शब्द आहे या अर्थाचा? गंमत आहे ना. विना राणेच्या शब्दात सांगायचं झालं तर आयुष्याला भल्या एवढ्या झाटा फुटल्या आहेत की मनात हे असे विचार येऊ लागतात. या साऱ्याला कधी सुरुवात झाली माहीत नाही. कदाचित मी जन्माला आलो तेव्हापासूनच असेल. पण मी आठवायचं म्हटलं तर तो फोन आल्यापासून या साऱ्याला सुरुवात झाली. झाले आता त्यालाही 4 महिने. रात्री 2 वाजता फोन वाजला. अजूनही लँडलाईन बाळगणाऱ्या काही दुर्मिळ लोकांपैकी मी आहे. अवघी रात्र दचकवणारी ती फोनची बेल वाजली आणि मी खाडकन जागा झालो. बेडवर पडल्या हातानेच फोन उचलला, कानाला लावला आणि म्हटलं हॅलो. तर पलीकडून कोणीतरी मला वक असं केलं. एरवी जास्वंदी ऊर्जा टॉवर्सचे जिने कधीही चढली नसती ना उतरली असती. पण तो दिवस अपवादांचा होता. दुपारपासून पाऊस धरून राहिलेला, अगदी संततधार. वातावरण अंधारलेलं. त्यातून अभिजित रागावलेला.
तोही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. त्याच्या रागावण्यामागे नवं कारण नव्हतं. त्याचा तोच जुना आग्रह. नोकरी सोडून तिने त्याच्या फर्मला जॉईन व्हावं. त्यांच्या लग्नाला अजून 6 महिने होते. लग्न होईपर्यंत तरी तिला आहे ती नोकरी सोडायची नव्हती. आणि मुळात लग्नानंतर नोकरी करायची, तीही स्वतःच्या मालकीच्याच फर्ममध्ये. हा विचारच तिला न पटणारा होता. अर्थात अभिजितचा आत्ताचा आग्रह हा तिच्या अधिकच्या सहवासासाठीच होता. पण जास्वंदीला एकूणच नवरा बायकोने एकत्र काम करावं ही कल्पनाच तेवढी रुचत नव्हती. त्या दोघांनी लग्नानंतर घरीही एकत्र राहायचं आणि पुन्हा दिवसभर ऑफिसमध्येही एकमेकांची तोंडं बघायची. हे तिच्यासाठी जरा टू मचच होतं. तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याच्या कल्पना तशा खूपच साचेबद्ध होत्या. साचेबद्ध पण वेगळ्या. तिला करिअरिस्ट वगैरे बनायची बिलकुल इच्छा नव्हती. उलट संध्याकाळी नवरा परतण्याची वाट पाहत छान दारात घुटमळायचं, हेच तिचं मोठं स्वप्न होतं. एवढं शिकल्यानंतरही लग्नानंतर दारात तू माझी वाट पाहत बसणार हां? अभिजित कधी कधी इरिटेट होऊन विचारायचा. जास्वंदी नुसती हसायची. ती शिकली होती त्या आईबाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आता तिचा मनपसंत जोडीदार मिळाल्यानंतर तिला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार होता. अभिजितलाही तिच्या या विचारांचं कौतुक वाटायचं. पण कधीकधी तो चिडायचा. आजचा दिवस त्याचा चिडण्याचा होता. त्याने रागावून फोन ठेवून दिला आणि नंतर उचललाच नाही. तेव्हा मात्र जास्वंदी अस्वस्थ झाली. आधीच संध्याकाळ, त्यातून पावसाची रिपरिप, सर्वत्र अवेळी अंधारलेलं. काय करावं हे न कळून ती ऑफिसमधून जरा लवकरच निघाली. ऑफिसमधून खाली आली तर तिथे तळं झालेलं. तिने कशीबशी तिची इटालियानो बाहेर काढली. ऑफिसच्या प्रिमायसेसमधून बाहेर आल्यावर जेव्हा तिने सभोवताली पाहिलं तेव्हा तिचा जीवच दडपून गेला. पाऊस आत्ता तसा थांबला होता. सोसायटीच्या वाऱ्यासोबत वातावरणात अडकलेले थेंब तेवढे अंग चाटून जात होते. पण कुणीतरी ब्रशने काळ्या रंगाचा मोठा फटकारा मारावा तसा ढगांची एक रागीट झुंड क्षितिजावर चोही बाजूने दाटली होती. श्वास रोखल्यागत ती त्या रौद्राकडे पाहतच राहिली. क्षणभर दम खाण्यासाठी जणू पाऊस थांबला होता. तो पुन्हा पडू लागेल तेव्हा आकाश फाडूनच कोसळेल असं त्याचा एकूण रूपरंग पाहून वाटत होतं. तिच्या 2 व्हीलरवरून घरी पोचायला तिला तासभर तरी लागला असता. पाषाण ते कात्रज म्हणजे तेवढं अंतर आलंच. त्यातून तिला घरून कडक शब्दात ताकीद मिळाली होती. वाटेल ते होवो, हायवेवरून जायचं नाही. जास्वंदी एक आज्ञाधारक मुलगी होती. ती घरच्यांची आज्ञा पाळून सारं पुणं तुडवत पाषाण ते कात्रज प्रवास करायची. आधी तिच्याकडे बाबांनी 12वीत घेऊन दिलेली स्कूटी होती. पण अभिजितने तिच्या या वाढदिवसाला तिच्या विरोधाला न जुमानता तिला नवी कोरी इटालियानो घेऊन दिली. तिचं येणं जाणं थोडं सुसह्य झालं. तिने गाडी सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा अभिजितला फोन लावून पाहिला. आता त्याचा फोन स्विच ऑफ आहे असं सांगत होता. एरवी जास्वंदीने दुप्पट चिडण्याचा आविर्भाव आणला असता. पण आज अभिजितचा वाढदिवस होता. तिने संध्याकाळ त्याच्यासोबत घालवण्याचं प्रॉमिस केलं होतं. पण ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मीटिंग्स निघाल्या. तिला उशीर झाला. तिने त्याला तसं कळवलं तर तो पेटलाच. विषय पुन्हा तिने नोकरी सोडून त्याची फर्म जॉईन होण्यावर गेला. अँड दॅट वॉज द एंड ऑफ द टॉपिक. तिने चिडून फोन कट केला. राग शांत झाल्यावर त्याला पुन्हा फोन लावला असता
त्याने तो उचललाच नाही. तिने भरधाव वेगात तिची इटालियानो हाकली तेव्हा तिच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. तिने अगदी एवढ्यातही त्याचा सेल तयार केला होता. पण आता त्याचा सेल बंद असल्याचा रेकॉर्डेड मेसेज कानावर पडत होता. जास्वंदी चरफडली. इट वॉज सो अनलाईक हिम. खरं तर हा तिचा स्वभाव, चिडल्यावर फोनच न घेण्याचा. पण आज अभिजितने डाव साधला होता. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो आज तिच्यावर चिडला होता. रात्री जेवायला येणार नाही हे ती सकाळी घरी सांगून निघाली होती. त्यामुळे घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. थेट त्याच्या ऑफिसवर जाऊन धडकणं हा एकच मार्ग तिच्याकडे होता. आता ती सोबत नाही म्हणजे अभिजित ऑफिसमध्येच असणार. तिला खात्री होती एकदा का तो समोर आला की त्याचा राग घालवणं अवघड नव्हतं. शिवाय यावेळेला त्याच्या ऑफिसमध्ये स्टाफही असण्याची शक्यता कमीच होती. त्याचा राग घालवण्याचा अजून एक हुकमी उपाय तिच्याकडे होता. नुसत्या विचाराने ती रोमांचित झाली आणि स्वतःशीच खुदकन हसली. विचारांच्या भोवऱ्यात एव्हाना तिने युनिव्हर्सिटीचा सिग्नल क्रॉस केला होता. ती ईस्ट स्क्वेअरपाशी पोचली तेव्हा पावसाने आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. जंगली महाराज रोड गाठेपर्यंत पावसाने जोर धरला होता. ती मोदी गणपतीपाशी पोचली तेव्हा नखशिखांत भिजली होती आणि ऊर्जा टॉवर्सपाशी तिने गाडी पार्क केली तेव्हा ती अक्षरशः निथळत होती. ऊर्जा टॉवर्सचं बांधकाम नवीन होतं, पण इमारत जुन्या धाटणीत बांधलेली. समोरचा रस्ता सतत गजबजलेला. पण एकदा का बिल्डिंगच्या आवारात शिरलं की अंधाराचं साम्राज्य सुरू झाल्यासारखं वाटायचं. आत शिरल्यावर माणसांशी जणू संबंध सुटल्यासारखं व्हायचं. खाली छोटा पार्किंग लॉट होता. तिथे सतत संधीप्रकाश दाटल्यासारखा अंधुक प्रकाश असायचा. पार्किंग लॉट रस्त्याखाली माणूसभर उंचीवर, त्यामुळे एकूणच बिल्डिंगला उजेडाचं वावडं होतं. लिफ्टही जुन्या मॉडेलची. जिना चढायचा विचार केला तर एखाद्या काळोख्या गुहेत शिरल्यासारखं वाटायचं. जास्वंदी आजवर तिथे अनेकदा आली होती. तिथला तो थंड अंधार तिला नेहमीच रोमॅन्टिक वाटत आला होता. आत येताच तिने सभोवार नजर फिरवली. बाहेर एकही गाडी दिसत नव्हती. तिने घड्याळ पाहिलं. 7 वाजले होते. म्हणजे सगळीच ऑफिसेस सुटली होती. तर ऊर्जा टॉवर्स एक 5 मजली इमारत होती. पहिल्या मजल्यावर एका चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस होतं. ते बऱ्याचदा बंदच असे. दुसरा आणि तिसरा मजला पूर्ण रिकामा होता, म्हणजे त्या मजल्यावरचे फ्लॅट विकलेच गेले नव्हते. चौथा आणि 5वा मजला अभिजितचा होता. तिथे तो त्याची सॉफ्टवेअर फर्म चालवायचा. एकूणच त्या इमारतीत जो काही वावर होता तो अभिजितच्या कंपनीतल्या माणसांचा किंवा त्याच्याकडे व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांचाच. आता 7 वाजून गेले होते. वर त्याच्या ऑफिस स्टाफपैकी कुणी असण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. पण अभिजित असणार, हो, याची तिला अगदी खात्री होती. रात्री उशिरापर्यंत काम करीत बसणं ही त्याची तशी जुनी सवय. ती लिफ्टपाशी आली तेव्हा भीती तिच्या मनाला अगदी क्षणभर चाटून गेली. ऊर्जा टॉवर्सची लिफ्ट प्राचीन काळाची आठवण करून देणारी होती. जुन्या पद्धतीचे हाताने ओढून बसवण्याचे दरवाजे. ते ओढून बंद करायचे म्हणजे थोडी ताकदच लावायला लागायची. शिवाय लिफ्ट खालीवर जाताना एक प्रकारचा विचित्रच घरघरल्यासारखा असा आवाज करायची. पहिल्या 3 मजल्यांवर जवळपास वावरच नसल्यामुळे बाहेर सर्वत्र अंधार असायचा. लिफ्टमधला दिवाही अधूनमधून बंद असे. एकदा का आत शिरलं की कधी एकदा बाहेर पडतं असं व्हायचं माणसाला. हा काही जास्वंदीचा एकटीचा किंवा एखाद्या नवख्या माणसाचाच अनुभव नव्हता.
एकदा खुद्द अभिजितही बोलता बोलता बोलून गेला होता. आमची लिफ्ट म्हणजे कधी कधी सापळा वाटतो, सापळा. आत पाऊल ठेवताना 10दा विचार करावा लागतो. रोज वापरतो, पण प्रत्येक वेळी वर खाली जाताना भीती वाटत असते. एकटं असताना तर जरा जास्तच. जास्वंदीला ते त्या क्षणी आठवलं आणि तिच्या ओठांवर हसू म्हटलं. बाहेर कडाडल्यासारखा आवाज झाला, जणू अवघी धराच दुभंगली जावी असा. काही मिनिटातच दगडधोंड्यांचा वर्षाव व्हावा तसा आवाज करीत पाऊस पडू लागला. तडतड आवाजाने सारा सभोवताल भरून गेला होता. सोबतीला सोसाट्याच्या वाऱ्याचा घोंगावणारा आवाज. वाऱ्याच्या आत शिरलेल्या 2-3 झुळका जास्वंदीच्या अंगाला उरबाडत गेल्या. ती शहारली. आधीच पावसात निथळणारं अंग, त्यावर या पावसाच्या थेंबांना घेऊन अंगावर येणाऱ्या वाऱ्याच्या झडा. ती पावसाच्या पाण्यामुळे अंगाला चिकटलेला ड्रेस सरळ करीत लिफ्टकडे वळली. लाल रंगाचा इंडिकेटर लिफ्ट 5व्या मजल्यावर असल्याचं सांगत होता. म्हणजे अर्थात 5व्या मजल्यावर कुणीतरी असणारच होतं. आणि हे कुणीतरी म्हणजे अभिजितशिवाय आणखीन कोण असणार, असा साधा सरळ विचार करत तिने लिफ्ट खाली बोलावली. लिफ्टचा लाल रंगाचा बाण खालच्या दिशेला वळला. 4, 3, 2, 1 असे आकडे पार करीत लिफ्ट तळमजल्यावर येऊन थांबली. तिने दरवाजा उघडला तशी लिफ्टचं दार बंद करायला सांगणारी मंजूळ बायकी आवाजातली टेप वाजू लागली. आत शिरण्यापूर्वी ती अगदी निमिषभर तिथेच थबकली. जणू तिच्या मनाने तिला आत न शिरण्याचा एक पुसटसा इशारा देऊन पाहिला होता. पण आपल्या मनाचं न ऐकता पुढच्या क्षणी तिने पाऊल आत टाकलं आणि दरवाजा ओढून घेत 5व्या मजल्यावर जाण्याचं बटन प्रेस केलं. घुर्र घुर्र असा आवाज करत लिफ्ट वर जाऊ लागली. पहिला, दुसरा, दोन्ही मजल्यावर अगदी किन्न काळोखायचं दिसत होतं. पण त्या क्षणी तिच्या डोळ्यांना तो काळोख जाणवला नाही. ती रागावलेल्या अभिजितला कसं समजावं या विचारातच गढून गेली होती. लिफ्ट 4थ्या मजल्यावर आली तरी बाहेर अंधारच दिसल्यावर तिला थोडं नवल वाटलं. रात्रीही 4थ्या आणि 5व्या मजल्याच्या पॅसेजचे दिवे चालूच असतात हे तिला ठाऊक होतं. कित्येकदा रात्री 2-2 वाजता अभिजित काहीतरी काम निघाल्याने ऑफिसला यायचा. त्यामुळे अभिजितने दिवे चालू ठेवण्याविषयी त्याच्या स्टाफला बजावून ठेवलेलं होतं. धप असा आवाज करीत लिफ्ट 5व्या मजल्यावर येऊन थांबली आणि जास्वंदी दरवाजा उघडून बाहेर पडली. बाहेर पाऊल ठेवल्यास तिला ती जाणीव झाली. किंचित भोवळ आल्यासारखी जाणीव होती ती. ती भिंतीचा आधार घेत तिथेच थांबली. पॅसेजमध्ये मंद प्रकाश होता, अगदी मंद. पण तो प्रकाश विजेच्या दिव्याचा वाटत नव्हता. तो उजेड मलूल, पिवळसर आणि रोगट वाटत होता. क्षणभर स्वतःला सावरल्यानंतर ती उजवीकडे अभिजितच्या केबिनच्या दिशेने वळली. अभिजितची केबिन बंद होती. तिने हाताने ढकलून पाहिलं. नाही, केबिनला लॉक होतं. ती पुन्हा मागे वळून त्याच्या समोरच्या बाजूला असणाऱ्या R&D लॅबकडे गेली. लॅबही बंद होती. म्हणजे सगळ्या स्टाफसोबत अभिजितही आज घरी गेला होता तर थोडा लवकरच. आपण संपूर्ण इमारतीत एकट्या आहोत हे जास्वंदीला कळायला थोडा वेळच गेला. ती खाली जाण्यासाठी म्हणून पुन्हा लिफ्टकडे वळली. तिने लिफ्टचं दार उघडण्यासाठी हात पुढे केला आणि तिच्या लक्षात आलं की लिफ्टमध्येही अंधारच होता. ती दारातच थबकली. लिफ्टमध्ये अंधार असण्याचं कारण तिच्या लगेच ध्यानात आलं. ऊर्जा टॉवर्सची वीज गेली होती. आणि मग ती एकटेपणाची जाणीव एकाएकी तिच्या अंगावर कोसळलीच.
सभोवतालची निर्मनुष्यता एखाद्या विषयासारखी तिच्या शरीरभर पसरायला मग फारसा वेळ लागला नाही. आधी तिच्या मनात विचार आला तो वीज जाण्याच्या वेळेचा. 2 मिनिटे आधी वीज गेली असती तर तर ती लिफ्टमध्येच अडकून बसली असती. नुसत्या विचारानेच तिचं त्राण गेलं. या पूर्ण एकाकी बिल्डिंगच्या त्या अंधाऱ्या लिफ्टमध्ये अडकून बसण्याची कल्पनाच तिच्यासाठी महाभयंकर होती. तिच्या घशाला कोरड पडली. अभिजित, तो तिथे नाही आहे हे माहीत असूनसुद्धा तिने अभिजितला साथ घातली. अभिजित, आता तर तिने जवळपास किंचाळत हाक मारली होती. त्या निर्जन अंधारात तिचा आवाज घुमला. कुणीतरी सोबतीला असेल अशी एक अंधुक आशा तिला वाटत होती. तीही आता विरली. तिच्यापुढे पर्याय नव्हता. एकटीने जिने उतरून खाली जाण्यावाचून तिच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. तिने क्षणभर देवाचं नाव घेतलं आणि धाड धाड पावलं टाकत तिने जिने उतरायला सुरुवात केली. कठीण समय येता नाम घ्यावे श्रीहरीचे. पोस्टकार्डावर हे एवढेच शब्द होते. मी अर्थात दुर्लक्ष केलं. अशी पोस्टकार्ड अधनमधनं येतच असतात. या देवीचं व्रत, त्या देवाची उपासना, मग 8 दिवसात चमत्कार होतील, टिंगल उडवलीत तर वाईट परिणाम भोगायला तयार रहा, अशा मजकुराची पोस्टकार्ड. शक्यतो पाठवणाऱ्याचं नाव नसलेली. मी लहानपणापासून पाहत आलो आहे. दुर्लक्ष करूनही मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की गेल्या काही दिवसांपासून या ना त्या मार्गे मला आलेला हा तब्बल 12वा निरोप होता. अर्थात हे माझ्या मनाचे खेळ असू शकतात, अगदी निश्चितच असू शकतात, पण 8 नाही, किमान पक्षी 7 तरी नक्कीच, 7 तरी नक्कीच मला सावध करण्याचा प्रयत्न करत होते. काल सकाळी जॉगिंगला बाहेर पडलो तर कुणीतरी माझ्या कारच्या मागच्या काचेवरील धुळीवर धोक्याचं चित्र म्हणजे मुंडकं आणि खाली 2 क्रॉस असं चित्र काढून ठेवलं होतं. मी ते पाहिलं, मनाशीच हसलो आणि जॉग करत पुढे सरकलो. जॉगिंग करताना पहिला दम टाकण्याची माझी एक ठरलेली जागा आहे. मी तिथे आलो आणि बाकावर बसलो. बाकाच्या शेजारीच कुणीतरी खालच्या जमिनीवरच्या मातीत बोटाने सावध असं लिहिलं होतं. हा योगायोग होता का? म्हणजे काही वेळापूर्वी गाडीच्या मागच्या काचेवर धुळीत धोक्याची सूचना आणि आता जमिनीवर हे सावध. हा निश्चित योगायोग होता. मी काही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा माणूस नाही, पण सर्वांप्रमाणे माझ्यातही OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. थोडं जास्त प्रमाणात म्हणा ना. शिवाय गूढकथा, भयकथा असं लेखन करताना काही शापही मागे लागतातच. माझ्यातला थोडा तीव्रतेकडे जाणारा OCD हा मला मिळालेला शाप आहे. मी त्या बाकावर फार वेळ बसलोच नाही. मी पुन्हा जॉगिंगला सुरुवात केली. जॉगिंग करता करता मनात विचार चालूच होते. सकाळी बाहेर पडताच गाडीच्या काचेवर धोक्याची सूचना आणि पुन्हा फुटपाथवरच्या बाकाखालच्या मातीत सावध अशी सूचना. हा योगायोग असण्यासाठी काय ऑड्स असतील? मी शक्यता पडताळून पाहू लागलो आणि मला त्या योगायोगाच्या ठिकाणी असंदिग्ध का होईना पण काहीतरी संकेत आहेत असा संशय येऊ लागला. एक तर पुण्यात सर्वत्र डांबरीकरण झालं आहे. मातीच्या जमिनी तशा कमीच उरल्या आहेत. बरं, माझा नेहमीचा थांबा असलेल्या बाकाखालील जमीन नेमकी मातीची निघावी हा योगायोग होता का? माहीत नाही. मी आठवून पाहिलं. याआधी ती जमीन मातीची असल्याचं कधीही जाणवलेलं मला आठवलं नाही. अरे, संबंधच नाही.
आजकालच्या धावपळीच्या जगात आपण कुठे स्वतःच्या पायाखाली पाहत असतो. पाहतो. या सर्व विचारांच्या गदारोळात मग माझ्या मनात अजून एक विचार आला. विचार म्हणण्यापेक्षा ते एक वाक्य होतं. टोल्किनचं वाक्य, रस्त्यांवर फार विश्वास ठेवू नका. ते तुम्हाला कधी कुठे घेऊन जातील याचा भरवसा नाही. रस्त्यांवर फार मोठा विश्वास ठेवू नका. ते तुम्हाला कधी कुठे घेऊन जातील याचा भरवसा नाही. आणि मला भर रस्त्यात भीतीने घाम फुटला. म्हणजे भयकथा आणि गूढ कथा लिहिणाऱ्यांच्या बाबतीत असं थोडंसं आउट ऑफ द नॉर्मल लाईफ काहीतरी होतंच. माझ्या बाबतीत होतं, इतरांच्या बाबतीतही होत असावं. उदय म्हणतो की हाही एक डिसऑर्डरचाच प्रकार. उदय म्हणजे डॉक्टर उदय बहुतले. तो सायकियाट्रिस्ट आहे आणि माझा मित्रही. घरी येईपर्यंत मी हा प्रकार विसरू नाही गेलो. आठवड्याभरातच मला एका दिवाळी अंकासाठी कथा द्यायची होती. कथा विषयाचा थांगपत्ता नव्हता. काही एक सुचायलाही तयार नव्हतं. मनात नुसता विचारांचा भुंगा होता. अशा मानसिक गदारोळात ह्या असल्या फुटकळ गोष्टी फार काळ तगून राहत नाहीत. मीही घरी परतेपर्यंत हे सारं विसरून गेलो. घरात शिरण्याआधी मी मागच्या काचेवरची ती धोक्याची खूण मात्र पुसायला विसरलो नाही. घरी पोहोचलो तेव्हा 7:30 झाले होते. आंघोळ वगैरे उरकण्याआधी मेल चेक करणं हा माझा नेहमीचा उद्योग होता. मी लॅपटॉप उघडून नेट कनेक्ट केलं आणि माझा मेलबॉक्स ओपन केला. वेलकम विश्वास, यू हॅव 5 अनचेक्ड मेल्स अशी इंग्रजी अद्याक्षरं होमपेजवर दिसली. मी चेकमेलमध्ये गेलो. सर्व नावं अनोळखी दिसत होती. एकही ओळखीचं मेल नव्हतं. मी पहिल्या मेलपासून सुरुवात केली. पहिलंच मेल कुठल्या तरी मार्केटिंग कंपनीचं होतं. मी लिंक फॉलो न करता ते डिलीट केलं. दुसरं एका पॉर्न साईटचं होतं. तेही मी लिंक फॉलो न करता डिलीट केलं. नंतरचे 3 मेल मात्र मला थोडं अस्वस्थ करून गेली. कुणा अव्या नावाच्या व्यक्तीचं ते मेल होतं. मेल आय डी अव्या 1965@funmail.com असा होता. मेलमधला मजकूर मात्र मला कळला नाही, पण अस्वस्थ मात्र करून गेला. विशू, दे आर कमिंग फॉर यू, एवढंच, बाकी काही नाही. कोण येणार होतं आणि त्यांना माझ्याकडून काय हवं होतं? अव्या नावानं माझं कुणी परिचयाचं होतं का? मी आठवायचा प्रयत्न केला. अविनाश नावाने माझ्या जवळपास 5 ते 6 व्यक्ती ओळखीच्या होत्या. त्यापैकी कुणीही ते पाठवलं असण्याची शक्यता होती का? माझ्या मेलबॉक्सच्या ॲड्रेस बुकमध्ये मी चेक केलं. त्यात 3 अविनाश होते, पण कुणाचाही मेल आय डी अव्या 1965@funmail.com असा नव्हता. 2 अविनाशशी आता माझा संपर्क नव्हता, त्यामुळे त्यांच्याकडे माझा आय डी असण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्यांच्याकडे माझा आय डी असूही शकत होता, कारण माझ्या सर्वच पुस्तकांच्या मागे मी वाचकांच्या प्रतिक्रिया याव्यात म्हणून तो देत असतो. मी पुढचं मेल चेक केलं. कुणा मार्केटिंगने मार्केट किंग अँड मार्केट मर्चंटायझर्स.com अशा आय डीवरून ते पाठवलं होतं. टेस्टिंग टाईम्स अहेड, राईट केअरफुली. एक सूक्ष्म, अतिसूक्ष्म शहारा माझ्या सर्व अंगावर उमटला. हा जो कोणी मार्केट किंग होता तो मला लिखाणाविषयी सल्ला देत होता. तोही लिखाण काळजीपूर्वक करण्याचा सल्ला. मी शेवटचं मेल उघडलं. abhiram.kapote@shrinkmail.com ह्यावरून अभिराम कपोतेने मला ते पाठवलं होतं. अभिराम कपोते 6वीत असताना माझ्या वर्गात होता.
1च वर्ष. त्याचे वडील सरकारी नोकरीत होते, त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत. ते 1 वर्ष आम्ही एकाच बाकावर बसून काढलं. आमची चांगली मैत्री झाली होती. तो आमची शाळा सोडून दुसऱ्या गावातल्या शाळेत गेला तेव्हा माझे डोळे पाणावलेही होते. पण ते तेवढंच. त्यानंतर आमचा काहीही संपर्क झाला नाही. तो आता कुठे होता, काय करत होता, मला काहीच कल्पना नव्हती. अर्थात हा अभिराम तोच होता का, हाही प्रश्न होताच. अभिरामचा मेल मराठीत होता, युनिकोडमध्ये टाईप केलेला. तू जो आहेस तोच तू आहेस का अभिराम? तू जो आहेस तोच तू आहेस का? माझं डोकं गरगरायला लागलं. हा काय प्रकार होता? ही असंबद्ध मेल कुणाची होती? ती मला कुणी का पाठवली होती? हा व्हायरसचाच एक नवा प्रकार होता का? माझ्या मनात असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं. पुन्हा सकाळचे ते 2 संदेश आणि ही 3 मेल यांचाही काही संबंध होता का? विचारांती माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे सकाळचे ते 2 प्रसंग आणि ही 3 मेल यात एक समान धागा होता. या 5ही संदेशातून कुणीतरी मला सावध करत होतं. अर्थात हा कुणाचा चावटपणाही असू शकतो, पण या चावटपणातूनही मला सावधतेचा इशारा देऊन घाबरवण्याचा उद्देश असावा हे स्पष्ट होतं. खरं तर नव्या कथेला मी सुरुवात करणार होतो, पण हे सगळं घडल्यावर डोक्यात लिखाणाविषयीची सुसूत्रता उरली नव्हतीच. ही मेल म्हणजे काहीतरी व्हायरस असणार हा विचार मनात येताच मी बोराडेंना फोन लावला. ते माझ्या कॉम्प्युटर विषयक काही समस्या असतील तर सोडवतात. ते आले आणि मी त्यांना प्रॉब्लेम सांगायच्या आतच म्हणाले, फॉर्मॅटिंग करावं लागेल. बोराडेंना कॉम्प्युटरमधलं फॉर्मॅटिंग आणि रिलोडिंग एवढंच कळतं. 2 तास माझ्या लॅपटॉपसमोर बसून त्यांनी जे करायचं होतं ते केलं. 400 रुपये घेतले आणि गेले. 400 रुपये गेल्याचं दुःख नव्हतं. बोराडेंच्या फॉर्मॅटिंगने माझ्या कॉम्प्युटरचा व्हायरस गेला असेल नसेल, पण ते 2 तास माझ्या घरी बसून होते. त्याने मला धीर आला. ते गेल्यावर जेव्हा एकटं घर माझ्याकडे टक लावून पाहू लागलं तेव्हा मला कळलं की मी मी घाबरलो होतो. मी खूप खूप घाबरलो होतो. दुपारी 12च्या सुमारास मी उदयच्या क्लिनिकमध्ये जायला घराबाहेर पडलो. बाहेर पडताच समोर प्रभात रोडच्या फुटपाथवर नजर टाकली. ती तिथे नव्हती. मी मागे वळून पूर्ण रस्ता नजरेखाली घातला. मग पुन्हा एकदा पुढच्या बाजूचा रस्ता न्याहाळला. ती मला कुठेच दिसली नाही. मी थोडा पुढे झालो. बस स्टॉपशी येऊन थांबलो. ती इथेच बसायची, बसस्टॉपच्या या मागच्या अरुंद बोळात. पण त्या क्षणी उभं राहून पाहताना मला तिथे कुणीही दिसलं नाही. गेला आठवडाभर हे असंच होत होतं. माझ्या लिखाणाच्या खोलीत अगदी माझ्या लॅपटॉपच्या टेबलाच्या बरोबर मागच्या बाजूला एक खिडकी आहे. त्या खिडकीतून प्रभात रोड दिसतो. मी प्रभात रोडवर 7व्या गल्लीतच राहतो. या गोष्टीला आता बरोबर आठवडा झाला असेल. सर्वप्रथम ती मला दिसली तेव्हा सकाळची वेळ होती. पहाटेचे 5:30 वाजले असतील. मी लिखाणासाठी म्हणून लॅपटॉपसमोर बसलो होतो. डोक्यात विचारांचा काला झालेला. काही म्हणून सुचायला तयार नव्हतं. 10-1 मिनटं अशीच निरुद्देश बसण्यावारी गेली. अचानक लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर हटली. ती थेट खिडकीबाहेरच्या रस्त्यावर गेली. बाहेर एव्हाना बऱ्यापैकी उजाडलं होतं. पावसाची किंचितशी भुरभुर चालू होती. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. बसस्टॉपच्या मागच्या फटीत ती अंग चोरून बसली होती. सर्वांगाभोवती गोधडी गुंडाळलेली, डोक्यावरच्या केसांच्या अक्षरशः जटा झालेल्या.
एखाद्या पुतळ्यागत ती तिथे निश्चल बसून होती. माझ्या खिडकीतून मला तिची फक्त उजवी बाजू दिसत होती. तिने 90 अंशात वळून माझ्याकडे पाहिलं असतं तरच तिचा चेहरा मला नीट दिसला असता. प्रश्न होता की ती माझ्याकडे पाहिलंच का? केवढी साधी गोष्ट होती ही. पण ही एवढी साधी गोष्टही माझं लिखाणावरचं मन उडवून गेली. मी लगेचच जॉगिंगला बाहेर पडलो. बाहेर पडताच सहज लक्ष बसस्टॉपवर टाकलं तर ती तिथे नव्हती. हे नंतर असं 2-3दा झालं. ती कोण होती? भिकारीण होती का? थंडी पावसात रात्रभर ती त्या बसस्टॉपच्या मागेच का कुडकुडत बसायची? 4 दिवसांपूर्वी रात्री 2 वाजता मुसळधार पाऊस पडू लागला. पाणी घरात येईल म्हणून मी खिडकी लावायला उठलो तर मला ती त्याच ठिकाणी दिसली. त्याच अवस्थेत अगदी निवांत आणि निश्चल बसलेली दिसली. मला राहावेना. मी खाली उतरलो. बाहेर अक्षरशः पावसाच्या धारा गळत होत्या. सोसायटीच्या गेट बाहेर पडताना मी छत्री उघडली. रस्त्यावर येऊन पाहतो तर कुणीही नाही. विजेच्या दिव्यांचे संमिश्र प्रकाश तेवढे सर्वत्र विखुरलेले, चंदेरी, सोनेरी आणि पिवळट आभा असलेले, पावसाच्या पाण्यात भिजून गलित झालेले प्रकाशाचे अशक्त तुकडे. मी थोडा पुढे झालो. मुख्य रस्त्यावर आलो. बसस्टॉप माझ्यापासून आता अगदी हातभर अंतरावर होता. ती पावसापासून बचाव करण्यासाठी कुठे सुरक्षित ठिकाणी गेली होती की तिथेच बसस्टॉपच्या मागच्या त्या अरुंदशा बोळवजा जागेत घुसली होती? मी थोडा पुढे सरकलो. आता मी बसस्टॉपच्या अगदी समोर उभा होतो. वातावरणात कमालीची शांतता होती. आवाज होता तो फक्त पावसाचा. वारेही आता जोराने वाहू लागलेले. छत्री उलटीपालटी होत माझ्या हातातून निसटून पाहत होती. कुणा परिचिताने मला त्या क्षणी तिथे पाहिलं असतं तर तो नक्कीच चकित झाला असता. हो, ती वेळच तशी होती. आजवर माझ्या कथांमधून भयनिर्मितीसाठी मी फक्त अंधाराचा वापर करत आलो होतो. मला नेहमी असंच वाटत आलं की अंधार अथवा एकांत या परिस्थितीतच खरी भीती मनाला स्पर्श करते. मग त्या रात्री माझा हा विश्वास खोटा ठरला. बाहेर अंधार तर नव्हताच. भले दिवसा उजेडीचा भगभगीत प्रकाश नसेल, पण संपूर्ण आसमंत दिव्यांच्या उजेडात अगदी न्हावून गेलेला होता. डांबरी रस्त्यावरचं पाणी त्या उजेडात चमचमत होतं. एकटेपणा म्हणायचा तर मी एकटा होतोच कुठे. झोपलेली असली तरी शेजार पाजारातून सर्वत्र माणसंच तर होती. तरीही मी भ्यालो. भीतीची हीच तर खरी गोम असते. ती आपल्याला कधी आणि कुठे स्पर्श करेल आणि हा स्पर्श किती जहरी असेल याचा काहीच भरोसा नसतो. त्या रात्रीही मी भ्यालो होतो. अर्थात नजीकच्या काळात ज्या जहरी भयाने माझ्या काळजावर आपली तप्त मुद्रा उमटवली त्यापुढे ती भीती काहीच नव्हती. पण माझ्यासमोर मांडलेल्या भयपर्वाची ती सुरुवात होती एवढं मात्र नक्की. धडधडतं हृदय घेऊन मी बसस्टॉपवर पाऊल ठेवलं. आता थोडं पुढे जाऊन बसस्टॉपच्या मागे काय आहे ते मला पाहायचं होतं. काय असणार होतं मागे? ती मागच्या बाजूला एकदम आतल्या कोपऱ्यात लपून बसली होती का? आणि ती जर का खरंच तिथे मला दिसली असती तर काय करणार होतो मी? माझ्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी होती. सभोवताल दबा धरून बसला होता. असंख्य अज्ञात आणि लपून बसलेल्या नजरा माझ्याकडेच रोखून पाहतायत असं मला प्रकर्षाने वाटत होतं. जणू बसस्टॉपच्या त्या पत्र्यामागे काय आहे हे जाणून घ्यायची माझ्याप्रमाणेच इतरांनाही उत्सुकता होती. मी पुढे पाऊल टाकलं. मागची ती अरुंदशी बोळ वजा जागा आता माझ्या नजरेसमोर उघडी पडली होती. मी अजून थोडा पुढे सरकलो.
तो अरुंदसा बोळ अजूनच उघडा पडला. मग मी हातानेच बसस्टॉपचा खांब धरत मान पुढे केली आणि त्या बोळात डोकावलो. तो अरुंद बोळ पूर्णतः नजरेसमोर पडण्याच्या त्या निमिषार्धात मनात लक्ष शंका आणि संभ्रम डोकावले. क्षणभर हृदयात भयाने चर्रई झालं. आतल्या बाजूला भलतंच कुणीतरी असेल तर, आणि त्या भलत्याच कुणी माझ्या मानेचा आतूनच लचका तोडला तर. रात्रीचे 2 वाजले होते. माझं ते वागणं निश्चितच शहाण्या माणसासारखं नव्हतं. जसजसे मी मान पुढे सरकवत गेलो तसतसा बोळ अधिकच दृष्टीपथात येत गेला. रिकामा रिकामा आणि पूर्णतः रिकामा बोळ. त्या बोळात, बसस्टॉपच्या मागच्या गल्लीवजा बोळात ती नव्हती. तिथे कुणीही नव्हतं. 2-4 खुरटी झुडपं तेवढी उगवलेली. त्या झुडपांवरून पावसाचं पाणी निथळत होतं. माझा जीव भांड्यात पडला. हृदयाच्या धडधडण्याचा वेग थोडा संथावला. मी सुस्कारा सोडणार तोच मला काहीतरी जाणवलं. माझ्या मागे कुणीतरी होतं. कोण होतं? मी विजेच्या वेगाने मान मागे वळवून पाहिलं. पुन्हा एकदा जीव भांड्यात पडला. एक निरुपद्रवी, वयात येऊ घातलेलं पण अजून पुरतं तरुण न झालेलं कुत्र्याचं पिल्लू माझ्या मागे उभं होतं. ते पावसात भिजून कुडकुडत असतानाही उत्सुकता ताणली जाऊन आडोशाबाहेर पडून ते माझ्या मागे आलं होतं. त्या कुत्र्याने माझी ती शोधयात्रा संपवली. ज्या एका विशिष्ट तिरमिरीत मी त्या म्हातारीला पाहायला बाहेर पडलो होतो, त्या माझ्या मनोवस्थेवर त्या क्षुद्र कुत्र्याच्या पिल्लाने मात केली होती. मी भानावर आलो आणि घराकडे जाण्यासाठी वळलो. एवढ्यात समोर लक्ष गेलं. समोरच्या बिल्डिंगमधल्या दुसऱ्या मजल्यावरची खिडकी उघडी होती. त्या खिडकीत कुणीतरी उभं होतं. कुणीतरी माझ्याकडे पाहत होतं. कुणीतरी मला न्याहाळत होतं. माझ्यावर लक्ष ठेवून होतं. मी तसाच टक लावून त्या खिडकीकडे पाहत राहिलो. हळूहळू प्रकाश अंधाराच्या त्या विचित्र प्रक्षेपाला नजर सरावली. खिडकीतल्या आकृतीची रूपरेषा अधिकच स्पष्ट झाली. मला त्या आकृती परिचितशी वाटत होती. डोक्यावरच्या केसांच्या जटा, शरीराभोवती गुंडाळलेली गोधडी. त्या खिडकीत रस्त्यावरल्या दिव्यांचा उजेड पोहोचत नसल्याने म्हातारीचा चेहरा मला अजून स्पष्टसा दिसत नव्हता. पण ती आकृती नक्की त्या मला नेहमी दिसणाऱ्या म्हातारीचीच होती का? तीच भिकारी नसेल तर मग रात्रीच्या अशा निर्जन वेळी ती त्या समोरच्या इमारतीतल्या फ्लॅटच्या खिडकीत उभं राहून काय करत होती? की ती भिकारी नव्हतीच. अजूनही तिचा चेहरा मात्र मला दिसत नव्हता. पण ती माझ्याकडेच पाहत होती एवढा अंदाज मात्र बांधता येत होता. किती वेळ गेला कुणास ठाऊक. मोहित झाल्याप्रमाणे देहभान हरपून मीही तसाच त्या खिडकीकडे पाहत उभा राहिलो. मग ती आकृती हलली. तिने आपला उजवा हात वर उचलला आणि हातानेच मला खूण करून स्वतःकडे बोलावलं. मोठा विलक्षण क्षण होता तो. सभोवताली सोबत असूनही परिसर निर्जन. अजगरासारखे सुस्त पसरलेले रस्ते, सोबतीला वातावरणात भरलेला पाऊस, इतस्ततः उडणारे वारे. खूण करून मला बोलावता तिने एकदम हात वर नेला आणि ओठांवर बोट ठेवत मला केलं. पावसाच्या त्या रिपरिप आवाजातही माझ्या कानांना तिचं ते असं करणं स्पष्ट ऐकून आलं. चांगलंच जाणवलं. माझ्या शरीरावरचा केस ताठरला. हृदयाची धडपड वाढली आणि मी झपझप पावलं टाकत माझ्या घराच्या दिशेने निघालो. आतल्या रस्त्याला वळताना क्षणभर माझ्या मनातली भीती जास्त गहिरी झाली.
आमच्या इमारतीत शिरताना मला ती उभी असणाऱ्या खिडकीकडे पाठ करावी लागणार होती. मला ते नको होतं. जणू माझी पाठ वळताच ती मागून माझ्यावर झडपच घालणार होती. डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पलीकडे नजर ठेवत मी झपकन गेटच्या आत शिरलो. गेट लावून घेतलं. नजर पुन्हा एकदा समोरच्या खिडकीकडे टाकली. ती खिडकी रिकामी होती. आत कोणीही नव्हतं. फ्लॅटच्या लॅचला चावी लावताना पुन्हा एकदा पायाशी काहीतरी जाणवलं. वळून पाहिलं तर मागे पावशा. पावशा म्हणजे बसस्टॉपजवळ मला दिसलेलं ते कुत्रं. तो मला पावसात सापडला म्हणून मी त्याचं नाव नंतर पावशा ठेवलं, खूप नंतर. पण ते कुत्रं माझ्या मागे मागे आलं होतं. मी त्यालाही आत घेतलं. त्यानंतर पावशा माझ्या घरातला सदस्यच बनला. उदयच्या क्लिनिकमधून मी बाहेर पडलो तेव्हा 2 वाजले होते. खरं तर उदय मानसोपचार तज्ज्ञ असला तरी माझं त्याच्याकडे काही काउन्सिलिंग वगैरे चालायचं नाही. ही वॉज सिम्पली अ फ्रेंड. माझ्या कथा वाचून त्याने मला एकदा फोन केला होता. त्यानंतर आमच्या गप्पा एवढ्या वाढत गेल्या की आम्ही मित्रच झालो. एकमेकांसोबत अनुभवांचं शेअरिंग करणं हे आम्हा दोघांसाठी नंतर एक गरज बनली. मी त्याला ही घटना एवढे दिवस सांगितली नव्हती, पण त्या दिवशी मी त्याला सांगितले तर तो म्हणाला, यू शुअर? तो भास नव्हता. डॅम शुअर. तू चौकशी केलीस का की समोरच्या बिल्डिंगमधल्या त्या फ्लॅटमध्ये कोणी राहतंय? अरे तो फ्लॅट गेली 2 वर्ष रिकाम आहे. तिथे एक म्हातारा आणि म्हातारी राहायचे. बट बोथ ऑफ देम हॅड कमिटेड सुसाईड. तुला हे नाही, मला हे माहीत नव्हतं. अगदी हातभर अंतरावर राहत असूनही माहीत नव्हतं रे. समोरच्या पानवाल्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने मला ही माहिती सांगितली. उदयने पेन हातात धरला आणि तो ओठांवर आपटला. मग मान डोलावत तो विचार करू लागला. ही त्याची नेहमीची स्टाईल. स्ट्रेंज ना? त्याने म्हटलं. नॉट अ बिट. ती म्हातारी नंतर मला 2-4 वेळा दिसली. हो, तू सांगितलंस ना आत्ताच. हां, त्या बसस्टॉपच्या मागे नाही. मग एकदा कॅम्पात दिसली. दोराबजीच्या समोरच्या चौकात उभी होती. सिग्नल लागला म्हणून मी त्याच चौकात थांबलो होतो. सारखं कुणीतरी आपल्याला पाहतंय अशी जाणीव मनाला टोचत होती. मी अस्वस्थ झालो होतो. एवढ्यात सिग्नल सुटला आणि माझं लक्ष उजव्या हाताला गेलं. सिग्नलच्या खांबाशीच ती उभी होती. त्या गर्दीत, आजूबाजूला असणाऱ्या वाहनांच्या गदारोळात, धक्काबुक्कीतही माझं लक्ष तिच्याकडेच खिळून होतं. पण सिग्नलच्या इशाऱ्यासोबत गाडी पुढे सरकली आणि माझ्या नजरेलाही पुढे सरकावं लागलं. उदयचा चेहरा पाहून त्याचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही हे स्पष्ट जाणवत होतं. ती दुसरी कोणी तरी सुद्धा असू शकते नाही का? तीच होती. कशी दिसत होती ती? माहीत नाही. तिचा चेहरा, मी अजूनही तिचा चेहरा नाही पाहू शकलेलो. गॉड, विश्वास? हाऊ कुड यू देन से दॅट शी वॉज द सेम वुमन? मला माहिती आहे ती तीच होती. तीच आहे. ती मला सतत इकडे तिकडे हर एक ठिकाणी दिसते. पण मला तिचा चेहरा मात्र दिसत नाही. मला तिचा चेहरा पाहता येत नाही. बरं. तिची वेशभूषा? विरलेली हिरवी नऊवार साडी, कमरेपर्यंत अंगभर गुंडाळलेली शाल, हातात धनगरी काठी आणि हो, गोरा रंग. स्ट्रेंज. उदय वरकरणी गांभीर्याने म्हणाला खरा, पण त्याचा माझ्यावर विश्वास नव्हता
हे मला स्पष्ट जाणवत होतं. बरं, अजून कुठे कुठे दिसली तुला? सारसबागेत. अरे परवाच दिसली, भिकाऱ्यांच्या रांगेत बसली होती. वेळ? आणि तू का बरं सारसबागेत गेलास? हं? का म्हणजे? अरे का म्हणजे तू देवही मानत नाहीस आणि तुला कोणी मैत्रीणही नाही. सारसबागेत जाण्याची मला वाटतं ही 2च कारणं आहेत. उदय खवचट शांतपणाने म्हणाला. मला आता त्याचा राग येऊ लागला होता. तो माझ्यावर जवळपासही विश्वास ठेवायला तयार नव्हता. आणि हे आजचं नव्हतं. आमच्या मैत्रीला आज जवळपास 10 वर्ष झाली होती. आमच्या पहिल्या भेटीपासून मी त्याचा मित्र कमी पण पेशंटच जास्त आहे असं मला कायम वाटत आलं आहे. मी तसं त्याला 1-2दा बोलूनही दाखवलं. तर तो नुसताच हसला आणि म्हणाला, हे असं वाटणं पेशंट असल्याचंच लक्षण आहे. मी त्रासलो होतो. उदयला ते नेहमीप्रमाणे लगेचच कळलं. तो थोडासा टोन बदलत म्हणाला, कम ऑन, आय बिलीव्ह यू. पण हे तू अशा प्रकारे सांगतोयस ना की मला वाटतंय तू सत्य नाही तर तुझ्या एखाद्या आगामी कथेचाच प्लॉट सांगत बसलायस. हे तुला खरं वाटत नसलं तर पुढे मी जे सांगणार आहे ते तुला नक्कीच अद्भुत आणि कल्पनारम्य वाटेल. म्हणजे अजून आहेस का? हो आहे ना, असं म्हणत मी त्याला मला सकाळी दिसलेल्या त्या संदेशांविषयी आणि मला आलेल्या ईमेलविषयी सांगितलं. ते गाडीच्या काचेवरचे धोका वगैरे संदेश निव्वळ योगायोग. ईमेल म्हणशील तर आजकाल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज एवढ्या बदलल्या आहेत. त्याचं वाक्य अर्धवट थांबलं कारण मी सॅकमधून लॅपटॉप बाहेर काढत ऑन केला. डाटा कार्ड लावून इंटरनेटही कनेक्ट केलं. त्याच्यासमोर लॉग इन होत मी माझा मेलबॉक्स उघडला. विश्वास, यू हॅव 2 न्यू मेल्स. माझ्यासमोर मेसेज ब्लिंक होत होता. मी चटकन क्लिक करत मेसेज बॉक्समध्ये गेलो. पहिला मेसेज उघडला. webya.shala@infomail.com नावाच्या मेल आय डीवरून आला होता. मेसेज होता, कॉशन, थिंक बिफोर रायटिंग. आता हा एक नवाच ईमेल होता. हा झमेल होता. कुणीतरी मला लिखाण बंद करण्याविषयी सांगत होतं, सावध करत होतं, वा धमकी देत होतं. अरे काय चाललंय काय? मी उदयला हातानेच खून करत थांबवलं. दुसरी मेल पाहिली. uday.bohutule@infomail.com. ही मेल उदयचीच होती. मी क्षणभर त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत मेल ओपन केली. यू हॅव गॉन आउट ऑफ माइंड. उदय. काय चाललं होतं हे? ए, तू मला अशी मेल का केलीस? कसली मेल? उदयने काहीच न कळल्याने विचारलं. मी लॅपटॉपचं तोंड त्याच्याकडे केलं. तो स्क्रीनवर पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मला अगदी व्यवस्थित दिसत होते. अरे अरे हे 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 मी नाही. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. बाकीच्या मेल वाच असं म्हणत एका मागोमाग एक त्या सर्व मेल त्याला वाचायला दिला. नाऊ वॉज द टाईम टू किल द कॅट. वाचल्यास? उदयला एवढा गोंधळलेला मी कधीही पाहिला नव्हता. त्याने एक एक करीत सर्व मेल्स वाचल्या आणि तो विचारात अजूनच गढून गेला. आता मला सांग, मी वेडा झालो आहे अशा अर्थाची मेल तू मला का केलीस? मी शांतपणे त्याला विचारलं. तो बराच वेळ काहीच बोलला नाही. व्हायरस, मस्ट बी अ व्हायरस. किंवा काय? कुणीतरी माझा पासवर्ड हॅक करून तुला मेल पाठवली असेल. बट आय एम डॅम शुअर ही मेल मी केलेली नाही. मग मला आलेल्या बाकीच्या मेल्सचं काय?
त्या अशा विचित्र अर्थाची विधानं का करतायत? या सर्व मेल्समधून कुणीतरी मला सावध का करतंय? कुणापासून करतंय? मला मला कुणापासून धोका आहे? मी बोलतच राहिलो आणि उदय ऐकत राहिला. सरतेशेवटी आमचं एका गोष्टीवर एकमत झालं, ते म्हणजे कुणीतरी माझी चेष्टा मस्करी करत असण्याची शक्यता होती. ती व्यक्ती कुणीही असू शकत होती. म्हणजे एखादा जुना मित्र, एखादा वाचक, शेजारी, कुणी माझा प्रचंड वाचक वर्ग पाहून माझा मत्सर करणारा, अगदी कुणीही. तू कुठल्या मेलला रिप्लाय केलास? मी नकारार्थी मान हलवले. चल कर पाहू, आत्ता कर. माझ्या मेलला रिप्लाय कर. मी उदयच्या मेलला नुसता ब्लँक रिप्लाय केला. उदयने तिकडे त्याच्या डेस्कटॉपवर मेल चेक केली. माझा ब्लँक रिप्लाय त्याला पोचला होता. माय गॉड, म्हणजे कुणीतरी खरंच माझा पासवर्ड हॅक केलाय की काय? उदयला आता त्याच्या पासवर्ड हॅकिंगची चिंता भेडसावत होती. उदयच्या क्लिनिकमध्ये येऊन मला आता जवळपास 2 तास झाले होते. त्याचा मोकळा वेळ संपला होता. आता पेशंट यायला सुरुवात झाली होती. त्याच्या रिसेप्शनिस्टने तसं त्याला सांगितलंही. मी निघणारच होतो. तेवढ्यात माझा सेल वाजला. फोन बापटांचा होता. बापट म्हणजे माझे प्रकाशक. मी माझी बरीच पुस्तकं त्यांनीच प्रकाशित केलेली होती. त्यांनी रॉयल्टीचा चेक घेऊन जा असं सांगायला फोन केला होता. मग मी उदयकडनं निघालोच. जाता जाता त्याने मला पुढे काही घडलंच तर फोन कर असं सांगितलं. मी हो म्हटलं आणि तिथून बाहेर पडलो. उदयचा माझ्या त्या म्हातारी प्रकरणावर विश्वास बसला असो किंवा नसो, या मेल्स आणि संदेशांनी मात्र तोही थोडा गोंधळला होता, चिंतित झाला होता. कर्वे रोडवरून मी थेट रिक्षा केली आणि सदाशिव पेठेतल्या बापटांच्या बिल्डिंगजवळ उतरलो. बापटांची बिल्डिंग ऊर्जा टॉवर्स माझीच वाट पाहत उभी होती. पुढे घडणाऱ्या अप्रिय घटना टाळण्याच्या आपल्याला किती संधी मिळतात, पण आपण एकही संधी साधत नाही. त्या दिवशी खरं तर बापटांकडे जाण्याची माझी इच्छाच नव्हती. उदयकडून निघतानाही माझं मन आज बापटांकडे जावं की जाऊ नये याविषयी थोडंसं साशंकच होतं. पण रॉयल्टीचा चेक घ्यायचा आहे म्हणून मी बळजबरीने गेलो. ऊर्जा टॉवरपाशी पोचलो तेव्हा वीज गेली होती. बापटांचं ऑफिस 5व्या मजल्यावर होतं. 4 जिने चढून जाण्यापेक्षा माघारी परतलेलं बरं असा विचार माझ्या मनात किमान 17व्यांदा आला. पण पुन्हा रॉयल्टीच्या चेकने भुरळ घातली. शेवटी मनात असा एक विचार आला की ज्याने रॉयल्टीच्या चेकच्या मोहावरही मात केली आणि मला तिथून तसंच परतण्यासाठी उद्युक्त केलं. तो विचार होता ऊर्जा टॉवर्सच्या जिन्यांचा, त्या जिन्यातील त्या सर्वंकष घनघोर अंधाराचा. मी याआधी एकदाच वीज नसताना ऊर्जा टॉवर्सचे जिने चढलो आहे. भयंकर अंगावर काटा आणणारा अंधार असतो या जिन्यात. पण मी म्हटलं ना, आयुष्य आपल्याला पुढच्या घटना टाळण्याच्या अनेक संधी देत असतं, पण आपण त्या स्वीकारण्यात तेवढे कमी पडतो. मी तिथून तसाच घरी परतण्यासाठी मागे फिरलोही होतो, पण बाहेरच्या मऊशार उन्हाने मला भूल घातली. ते ऊन मला म्हटलं, भयकथा लेखक असूनही अशा क्षणिक अंधाराला मी भीतोय. आणि ते खरंही होतं म्हणा. गूढ कथांच्या या विश्वात वावरताना बरेचदा आयुष्यात व्यवहारी वागणं हटकून आणावं लागतं. 4 पावलं मागे फिरलेला मी 10 पावलं पुढे आलो. ऊर्जा टॉवर्सचा जिना धाड धाड करत चढू लागलो आणि मग ऊर्जा टॉवर्समधल्या अंधाराने मला गिळून टाकलं.
थांबूया इथे आपण. पुढचा भाग उद्या नक्की ऐका. ही पण दीर्घकथा आहे, त्यामुळे 2-3 भागांमध्ये होईल. भेटूया पुन्हा.